400 रुपयांची वस्तू ग्राहकाला 300 रुपयांना मिळाली तर ग्राहकाला मिळालेली सूट काढा, तसेच शेकडा सूट काढा. असे दोन वेगळे प्रश्न आपण एकाच प्रश्नामध्ये घेतलेले आहेत. ग्राहकाला मिळालेली सूट काढा तसेच शेकडा सूट काढा हा दुसरा प्रश्न आहे. आता बघा, सुरुवातीला आपण सूट काढायची असेल तर त्याच्यासाठी एक सूत्र दिलेलं आहे, सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत. आता या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, 400 रुपयांची वस्तू म्हणजेच 400 रुपयांची वस्तू म्हणजे ती काय झाली, ती त्याची 400 रुपये ही छापील किंमत झालेली आहे. म्हणून छापील किमतीच्या खाली 400 रुपये आपण टाकले. आता विकली कितीला आहे ती, तर विकली 300 रुपयाला आहे. ग्राहकाला कितीला विक्री झालेली आहे, 300 रुपयांना विक्री झालेली आहे. जर 400 वजा 300 केलं तर सूट किती मिळालेली आहे, 100 रुपयांची सूट मिळालेली आहे. ग्राहकाला 100 रुपयांची सूट मिळालेली आहे. आता हा झाला पहिला प्रश्न, सूट काढली किती आली, 100 रुपये. आता पुढचा प्रश्न काय आहे, तसेच शेकडा सूट काढा. आता त्याच्यासाठी दुसरं सूत्र दिलेलं आहे बघा, शेकडा सूट बरोबर प्रत्यक्ष सूट भागिले छापील किंमत गुणिले 100. आता शेकडा सूट बरोबर या सूत्रामध्ये वरील संख्या टाकायच्या आहेत. प्रत्यक्ष सूट इथे काढलेली आहे बघा, प्रत्यक्ष सूट किती मिळालेली आहे, 100 रुपयांची प्रत्यक्ष सूट मिळालेली आहे. छापील किंमत इथे सांगितलेलं आहे, 400 रुपयांची वस्तू म्हणजेच काय झाली, ती त्याची छापील किंमत झाली आणि गुणिले काय करायचं आहे, हे 100 करायचं आहे. आता याला भाग लावायचा आहे, या शून्याला हा शून्य गेला, हा शून्याला हा शून्य गेला. आता 2 दुणे 4, 2 पंचे 10, हा शून्य जसाच्या तसा. आता 2 एके 2 आणि 2 25 किंवा 25 दुणे 50. म्हणजेच काय झालं, शेकडा सूट किती मिळालेली आहे, तर शेकडा सूट ही 25% मिळालेली आहे. म्हणजे बघा, सूट किती मिळाली, सूट जर विचारलं परीक्षेमध्ये, ग्राहकाला मिळालेली सूट विचारलं तर सूट बरोबर छापील किंमत वजा विक्री किंमत करायचं आणि जे काय उत्तर येईल, आपल्या प्रश्नाचं उत्तर 100 रुपये सूट मिळालेली आहे. आणि शेकडा जर विचारलं तर ह्या दुसऱ्या सूत्राने करायचं आहे, शेकडा सूट बरोबर प्रत्यक्ष सूट भागिले छापील किंमत गुणिले 100. म्हणजेच या गणितात शेकडा सूट किती मिळालेली आहे, शेकडा सूट ही 25% मिळालेली आहे. किती, 25%.